Hello students, today's lecture we will discuss about chapter number 4 genetic engineering. In this chapter the next point is gene cloning. Okay, आत्तापर्यंत आपण बघितलं जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच काय, त्याच्यानंतर व्हेक्टर यूज केले जातात, DNA मॉडिफाईंग एन्झाईम तिथे यूज केलेले आहेत. ओके, मग त्यांचं एक्झाम्पल, त्यांचे काय रोल आहे किंवा कसं ते केलं जातं हे आपण बघितलं विथ द हेल्प ऑफ व्हेक्टरचे स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे जीन क्लोनिंग. ॲक्च्युअल जीन क्लोनिंग म्हणजे काय किंवा जीन क्लोन काय करायचं आहे. जीन क्लोन किंवा त्याला DNA क्लोनिंग असं म्हणता येतं. ओके, मग ते काय, DNA क्लोनिंग इज अ टेक्निक फॉर रिप्रोड्युसिंग DNA फ्रॅगमेंट्स. म्हणजे DNA फ्रॅगमेंट्स जो असेल तो काय करायचा आहे, रिप्रोड्यूस करायचा आहे, रिकट करायचा आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए क्लोनिंग. इट कॅन बी अचीव बाय 2 डिफरंट ॲप्रोचेस. मग 2 ॲप्रोच किंवा 2 टाईप्स त्याचे आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे सेल बेस. मग सेलच्या बेसवर किंवा सेल स्ट्रक्चरवरून तो जीन्स किती आपल्याला कट करायचा किंवा कसा तो कट करायचा हे आपण तिथं डिस्कस केलं जातं. देन युझिंग पॉलिमरेज चेन रिॲक्शन. मग पॉलिमरेज चेन रिॲक्शन जे असेल त्या रिॲक्शनच्या हेल्पनं काय केलं जातं, जीन क्लोनिंग केले जाते. ए व्हेक्टर इज रिक्वायर्ड टू कॅरी द DNA फ्रॅगमेंट ऑफ इंटरेस्ट इन टू द होस्ट सेल. मग होस्ट सेल कोणती यूज करायची किंवा कोणत्या सेलमध्ये तो काय होऊ शकतो आहे, तिथं डेव्हलप होऊ शकतो हे तिथं डिस्कस करून नेक्स्ट DNA क्लोनिंग प्रोसेस केली जाते. ॲक्च्युअल DNA क्लोनिंग प्रोसेस म्हणजेच काय, DNA मटेरियल जे असेल ते काय करायचं, कट आउट करायचं आणि नेक्स्ट जी होस्ट सेल असेल त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावरती काय चेंजेस होतात किंवा त्याच्यामध्ये काय त्याला अजून कम्फर्टेबल फीचर्स आपल्याला प्रोव्हाइड करता येतील हे चेक करणं किंवा जीनची त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं, दॅट इज कॉल्ड एज जीन क्लोनिंग. देन ॲक्च्युअल जीन क्लोनिंग म्हणजेच काय किंवा जीन क्लोनिंग प्रोसेस कशी आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे क्लोनिंग व्हेक्टर प्लाझमिड. क्लोनिंग व्हेक्टर प्लाझमिड व्हेक्टर आपण यूज करायचा आहे. त्यानंतर युकॅरिटिक क्रोमोझोम हा आपण यूज करायचा आहे. त्यानंतर DNA फ्रॅगमेंट ऑफ इंटरेस्ट ऑफ ऑप्टेन बाय क्लिव्हिंग क्रोमोझोम्स विथ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. मग DNA फ्रॅगमेंट्स जे असतील ते रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या हेल्पनं आपण काय करणार, युकॅरिटिक क्रोमोझोमचे जे DNA फ्रॅगमेंट्स असतील ते काय करणार आपण विथ द हेल्प ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम किंवा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या एन्झाईमच्या हेल्पनं आपण काय करणार, ते कट करणार. ओके, त्यानंतर क्लिव्ह विथ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. मग बॅक्टेरियोफेज जो असेल किंवा प्लाझमिड व्हेक्टर जो आपण यूज केला आहे तो सुद्धा काय करणार आपण क्लिव्ह विथ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. मग एंडोन्यूक्लियसच्या हेल्पनं किंवा एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या हेल्पनं एका साईडला काय करणार, तो कट आउट करणार. देन मग कट आउट केल्यानंतर DNA फ्रॅगमेंट आर लायगेटेड प्रिपेअर्ड क्लोनिंग व्हेक्टर. मग तो क्लोन व्हेक्टर जो असेल किंवा जो कट केलेला व्हेक्टर आहे युकॅरिटिक क्रोमोझोम तो आपण त्या प्लाझमिड व्हेक्टरमध्ये इन्सर्ट करून देणार. आणि DNA लायगेज इज नथिंग बट द स्टिकी व्हेक्टर्स किंवा स्टिकी एन्झाईम. मग त्या एन्झाईमच्या हेल्पनं काय केलं जाईल, त्याला रिकंबाईन केलं जाईल, रिजॉईन केलं जाईल. ओके, देन नेक्स्ट रिकॉम्बिनंट व्हेक्टर DNA इज इंट्रोड्यूस इन टू द होस्ट सेल. मग तो व्हेक्टर जो आहे युकॅरिटिक सेल क्रोमोझोम आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेला व्हेक्टर, तो व्हेक्टर काय करणार आपण बॅक्टेरियल सेल्स किंवा होस्ट सेलमध्ये एंटर करून देणार. ओके, इंट्रोड्यूस टू इन टू द होस्ट सेल. देन प्रोपागेशन क्लोनिंग प्रोड्युसेस मेनी कॉपीज ऑफ रिकॉम्बिनंट DNA. मग तो व्हेक्टर किंवा ती सेल काय करेल, नंबर ऑफ कॉपीज किंवा नंबर ऑफ रिकॉम्बिनंट DNA तिथं डेव्हलप करेल. दॅट इज ए DNA क्लोनिंग किंवा जीन क्लोनिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय करणार, सिंगल सेल किंवा सिंगल DNA फ्रॅगमेंट किंवा सिंगल प्लाझमिडच्या हेल्पनं एक सिंगल प्लाझमिड व्हेक्टर घेऊन त्याला सिंगल युकॅरिटिक जीन्स किंवा युकॅरिटिक क्रोमोझोम घेऊन त्याचा कट आउट करून तो काय करायचा, त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा व्हेक्टरमध्ये आणि तो व्हेक्टर कशामध्ये होस्ट सेलमध्ये इंटर करून द्यायचा. आणि ती होस्ट सेल काय करेल, 1 सेल फॉर्मेशन करून तिच्यामध्ये काय करेल, नेक्स्ट जनरेशन नंबर ऑफ सेल्स फॉर्मेशन करेल. दॅट इज कॉल्ड एज ए DNA क्लोनिंग, जीन क्लोनिंग असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट ॲप्लिकेशन्स ऑफ प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग. मग प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी काय काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा काय तिथं यूज केला जातो. ओके, मग ॲग्रोबॅक्टेरियामध्ये काय यूज आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये काय यूज आहे हे आपल्याला बघायचं, त्याचे ॲप्लिकेशन्स. देन मॅनिप्युलेशन ऑफ प्लांट जिनोम. मग मॅनिप्युलेशन म्हणजे काय, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसियन्स हा जो जीन्स असेल किंवा ही जी बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरियाच्या हेल्पनं काय केलं जातं आहे, कसं जेनेटिक प्लांट इंजिनिअरिंगचं प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे त्याचं काय ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये फर्स्ट आता ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफेनस ही जी बॅक्टेरिया आहे, ही बॅक्टेरियल सेल आहे ती आपण घेतली, त्यामध्ये ही व्हेक्टर इन्सर्ट केलेलं आहे.
ओके, मग कोणता वेक्टर घेतला आहे? टी आय प्लाझ्मिड वेक्टर घेतला आहे. टी डी एन ए म्हणजे ट्रान्सफर डी एन ए. साईट वेअर रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट्स. मग रिस्ट्रिक्शन एन्झाईम सेल जे आहे त्याच्यात एन्झाईम जे आहे ते काय केले आपण व्हेक्टर तिथं कट केले आहे. ओके, रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या हेल्पनं. मग त्यामध्ये डी एन ए कंटेनिंग द जीन इंटरेस्ट. मग कोणता जीन आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा तो जीन आपण कट आउट केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रोसेस आहे आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम अँड डी एन ए लायगेज. मग तो जीन्स जो आहे इन्सर्ट केलेला तो जीन्स आपण त्या वेक्टरमध्ये इन्सर्ट करून देणार आणि इन्सर्ट केल्यानंतर त्याला डी एन ए लायगेजने काय करणार? रॅप आउट करून घेणार, त्याला जॉईन करून घेणार. रिकॉम्बिनंट डी आय प्लाझ्मिड. मग त्याचं काय झालं? टी आय प्लाझ्मिड रिकॉम्बिनेशन झालं आहे डी एन ए मटेरियल आणि ट्रान्सफर डी एन ए मटेरियल. देन इंट्रोडक्शन इंटू प्लांट सेल्स इन कल्चर. मग प्लांट सेल्समध्ये काय केलं आहे तो आपण एंटर करून दिला आहे, इंट्रोड्यूस करून दिला आहे. देन रिकग्निशन ऑफ प्लांट्स. मग रिकग्निशन ऑफ प्लांट्स मग त्या प्लांटमध्ये काय होईल? ते न्यू ट्रेट किंवा न्यू कॅरेक्टर म्हणून तिथं ते काय होईल? डेव्हलप होईल. दॅट इज ए म्हणजे ॲडव्हान्स जीन जो असेल तो लोकल व्हरायटीमध्ये आपण यूज केला आहे, चेंज केला आहे, त्याच्यामध्ये इन्सर्ट करून दिला आहे विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मिड वेक्टर्स. आणि त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी जी आहे ते प्लांटची ती काय झाली? वेल डेव्हलप व्हरायटी तिथं प्रोड्यूस झाली. दॅट इज ए जीन ट्रान्सफर किंवा तिचं ॲप्लिकेशन आपल्याला सांगता येतं. ओके, म्हणजे लोकल व्हरायटीपासून काय करायचं? ॲडव्हान्स व्हरायटी तिथं डेव्हलप करायची. दॅट इज कॉल्ड एज ॲप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. देन ॲप्लिकेशन्स ऑफ प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यामध्ये मग फर्स्ट आपल्याला सांगता येतं आहे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. मग इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स त्यामध्ये काय? द मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल इज बीटी कॉटन प्रोड्यूस थ्रू ए ॲग्रोबॅक्टेरियम मिडिएटेड जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन. मग बॅसिलस थुरिंजेनेसिस ही जी कन्सेप्ट किंवा हा जो बॅक्टेरिया यूज केला आहे ॲग्रोबॅक्टेरियम आणि त्याच्यामध्ये काय केलं? कॉटन ही जी प्लांट आहे ही काय केली? त्याची होस्ट म्हणून तिथे यूज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते एक्सचेंज केलेलं आहे. म्हणजे ती बीटी कॉटन व्हरायटी काय केली? डेव्हलप केलेली आहे विथ द हेल्प ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम. कोणता? मग बॅसिलस थुरिंजेनेसिस. दॅट इज ए बीटी कॉटन. देन अबायोटिक स्ट्रेस टॉलरन्स ट्रान्सजेनिक राईज विथ कोड ए जीन फ्रॉम Arthobacter, Globiformis and choline oxidase so that plants are tolerant to salinity stress. मग अबायोटिक स्ट्रेस म्हणजेच काय? आर्थोबॅक्टर किंवा कोड ए जीन याच्यामध्ये काय केलं आहे? एक्सचेंज केलं आहे त्या प्लांट बॉडीमध्ये, तो जीन्स इन्सर्ट केला आणि त्या प्लांटची जी सॅलिनिटी स्ट्रेसेस किंवा वॉटर ॲब्सॉर्ब करण्याची किंवा स्टोअर करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय केली? अजून इम्प्रूव्ह केली, डेव्हलप केली, जेणेकरून ट्रान्सजेनिक राईस तिथं फॉर्मेशन झालेला आहे. देन हर्बिसाइड्स रेजिस्टन्स. ए टार्गेट ऑफ ग्लायफोसेट इज प्रेझेंट इन बॅक्टेरियम सॅल्मोनेला थायपिमुरियम. ओके, मग सॅल्मोनेला थायपिमुरियम हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्या हेल्पनं काय केलं आहे? ग्लायफोसेट प्रेझेंट त्याच्यामध्ये आहे. हे हर्बिसाईडमध्येचं रेजिस्टन्स यूज केलेलं आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे. Then the mutant gene was cloned to E. coli and recloned through in Agrobacterium tumefaciens through a TI plasmid. मग Agrobacterium tumefaciens हा जो प्लाझ्मिड वेक्टर आहे ह्या बॅक्टेरियाच्या हेल्पनं प्लाझ्मिड वेक्टर तिथं इन्सर्ट केला आहे आणि न्यू कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲडव्हान्स जीन्स काय केला? डेव्हलप केलेला आहे. देन EPSPS जीन वॉज डिटेक्टेड इन पेटुनिया. इट वॉज आयसोलेटेड इंट्रोड्यूस्ड टू अदर प्लांट्स. मग अदर प्लांट्सचा जो जीन्स असेल किंवा EPSPS जीन जो आहे तो पेटुनिया प्लांटमधून काय केलं? आयसोलेट केला आणि अदर प्लांटमध्ये काय केलं? डेव्हलप करण्यासाठी तिथं त्याचं वर्कआउट केलेलं आहे, जेणेकरून पेटुनियाचे जे कॅरेक्टर्स असतील त्या प्लांटमध्ये काय होतील? ते डेव्हलप होतील. नेक्स्ट ॲप्लिकेशन इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट्स. मग इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट कोणत्या डेव्हलप होऊ शकतात किंवा झालेले आहेत आत्तापर्यंत? बीटीटॉक्झिन, कॉपी ट्रायप्सिन इनहिबिटर्स, प्रोटीनेज इनहिबिटर सेकंड, अल्फा अमायलेज इनहिबिटर, बॅक्टेरियल कोलेस्टेरॉल ऑक्सिडेज, कॉम्बिनेशन ऑफ दी अबव. एवढ्यांचं कॉम्बिनेशन करून सुद्धा त्याच्यामध्ये काय इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटी काय केलेल्या आहेत? डेव्हलप केलेल्या आहेत. हे त्याचं ॲप्लिकेशन आहे जेनेटिक इंजिनिअरिंगचं. देन हर्बिसाइड्स रेजिस्टन्स प्लांट्स. मग हर्बिसाइड्स जे आहेत ते आत्ता आपण बघितलं का? ग्लायफोसेट बेटर नोन ॲज अ राऊंडअप, रेजिस्टन्स ऑफ राऊंडअप आणि इनहिबिटर एन्झाईम EPSP. एवढं त्याच्यामध्ये काय केलं आहे? E. coli बॅक्टेरिया यूज करून बॅक्टेरिया यूज करून त्याच्यामध्ये काय केलं आहे? चेंजेस केलेले आहे. TI प्लाझ्मिड व्हेक्टरसुद्धा तिथे यूज केला आहे. सोयाबीन, टोबॅको, पेटुनिया, टोमॅटो, पोटॅटो
अँड कॉटन एवढ्या व्हरायटीज तिथं काय केल्या डेव्हलप केलेल्या आहेत विथ द हेल्प ऑफ हर्बिसाइड्स रेजिस्टन्स प्लांटच्या हेल्पनं. देन दिस इज द बिग मनी मेकर ऑफ मोनॅस्टॅनो. म्हणजे काय केलं आहे त्याच्यामध्ये हाय इल्डिंग प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काय केली तिथं डेव्हलप केलेली आहे, जेणेकरून त्याचं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल आणि त्याचं जे बेनिफिट आहे ते आपल्या ह्युमन बिईंगला होऊ शकतं. हे त्याचे ॲप्लिकेशन्स होते. त्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं हर्बिसाइड्स बघितलं, त्यानंतर इन्सेक्टिसाइड्स किंवा इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स, त्यानंतर स्ट्रेस टॉलरन्स हे सुद्धा बघितलं. एवढे ॲप्लिकेशन्स म्हणजे न्यू व्हरायटी त्याच्यामध्ये कशी डेव्हलप करता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. देन द 4th नंबर चॅप्टर प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग इज फिनिश. ओके. मग या चॅप्टरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज जेनेटिक इंजिनिअरिंग, त्यानंतर DNA मॉडिफाईंग व्हेक्टर्स काय आहेत, त्यानंतर DNA मॉडिफाईंग एन्झाईम्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे जेनेटिक ॲप्लिकेशन, जेनेटिक इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा काय त्याचा यूज होऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे. ओके. दिस इज अ जेनेटिक इंजिनिअरिंग चॅप्टर इज फिनिश. थँक्यू.